वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज अभंगगाथा प्रकाशनासाठी शासनाकडून 50 लाखांचा निधी. समाधी संस्थांचे आभार. नाशिकमधून एक महत्त्वाची आणि वारकरी संप्रदायासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार आणि अभंगगाथा प्रकाशनासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानला धनादेश सुपूर्द करण्यात आला. या निर्णयामुळे वारकरी परंपरेच्या जतन आणि संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रसंगी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, आचार्य अमृताश्रम स्वामी यांच्यासह शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले तथा संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंके, माजी अध्यक्ष हरिभक्तपरायण निलेश महाराज गाढवे, सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे, नारायण मुठाळ, योगेश गोसावी, अनिल गोसावी आदी पदाधिकारी व बहुसंख्य वारकरी उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ महाराजांचे आध्यात्मिक साहित्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचावे व वारकरी संप्रदायाचा वारसा जतन व्हावा या उद्देशाने शासनाने दिलेला निधी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, नाशिक. म्हणून त्या संस्थेच्या लोकांनी जी माझ्याकडे मागणी केली होती की निवृत्तीनाथांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी त्यांनी 50 लाखाची मागणी केली होती. तो 50 लाखाचा चेक घेऊन महाराष्ट्र सरकारची मंडळी साहेब आज व्यासपीठावर आलेली आहेत. तुमच्या हस्ते आम्ही तो 50 लाखाचा चेक देणार आहोत. त्याच्यामुळं अनावधानानं काय राहिला असेल तर त्या माझ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चुका नाही, तर त्या मंत्री म्हणून माझ्या चुका आहेत असं समजून थोडंफार आम्हाला सगळ्यांना आपलं पोट मोठं करून पोटात घ्यावं